कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अमोल बाळा, तुला सत्कार स्वीकारताना कसं वाटतंय? तर हा सत्कार नको मला. अरे अमोल बाळा, तुझ्या लढाऊ वृत्तीसाठी तुझा सत्कार व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. मला ते हे काय कळत पण नाही. मी माझ्या बाबामुळे आणि माझ्या फॅमिलीमुळे वयात आलोय. आजारी असताना गायतोंडे मामा, आर्य मावशी, चिंचुके मामा यांनी माझी खूप काळजी घेतली आहे आणि मला या सर्वांना थँक्यू बोलायचे, म्हणूनच मी इथं आलोय. थँक्यू सगळ्यांना. मला वाचवणाऱ्या लोकांमध्ये अजून एक काका आहेत. त्यांचं नाव माणिक काका. ते दवाखान्यामध्ये वाटबाय म्हणून आहेत. त्यांनी माझी खूप काळजी घेतली आहे. ते आज आले नाही, पण त्यांना सुद्धा थँक्यू. चिंचुके हो, काय हे अमोलला माहित नाहीये का की तो माणिकच संकल्प होता म्हणून, आणि त्याच्यामुळे त्याचं किती नुकसान झालंय हो. मॅडम, त्याला जर माहित असतं तर तो असं बोलला असता का? सर, माझी मा दिवसभर काम करायची आणि बाबा रात्री कामावर जायचा. अशी त्यांनी माझी काळजी घेतली. थँक्यू मा बाबा. सर, तुम्ही हा सत्कार त्यांनाच द्या. काय तोंडी काका, सॉरी. मला माहितीये की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आणि माझी काळजी पण घेता, पण हा सत्कार मला एकट्याला नाही घेता येणार. पापा आजोबा उठा. अरे उठा म्हणा ना. जुन्या ऑफिस सारखंच आहे ऑफिस. अरे कलेक्टर ऑफिस आहे, वेगळं काय असणार आहे? तसं नाही रे बाबा. तुम्ही रोज त्याच ऑफिस मध्ये येऊन बोर होत नाहीत का? अरे आमच्या स्कूल मध्ये आमचे क्लास सारखे बदलत असतात. अरे बाळा, मग आमची पण बदली होतेच की. हो, पण ऑफिस सगळीकडे सेम असतं ना, मग काय फायदा? बडबड 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 करून दमत नाही का तू? तुझ्या बडबडीने आम्हाला सगळ्यांना दबायला होतंय. बरं, मी सगळ्यांसाठी कॉफी सांगते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.